राम आणि श्याम दोन मित्र होते. दोघेही मध्यमवर्गीय कुटुंबातले. दोघांचे स्वप्न यशस्वी उद्योजक व्हायचे होते. त्यामुळे दोघांनी ठरवून एका चांगल्या कॉलेजमधून MBA केले आणि नंतर जवळजवळ एकसारखीच गुंतवणूक करून स्वतःचा व्यवसाय चालू केला. काही वर्षातच रामचा व्यवसाय दुप्पट झाला. त्याच्या कामाची सगळीकडे स्तुती होऊ लागली. दुसरीकडे एक चांगली सुरुवात करूनही श्याम जिथे होता तिथेच राहिला. एकसारखे शिक्षण, एकसारखीच गुंतवणूक. मग राममध्ये असे नक्की काय होते जो यशाच्या पायऱ्या चढत गेला आणि श्याम तिथेच राहिला? चला तर बघूया नक्की काय फरक होता दोघांमध्ये. मित्रांनो, अनेक वेळा लोक मला कमेंटमध्ये यशस्वी कसे व्हायचे हा प्रश्न विचारत असतात. प्रत्येक जण लवकरात लवकर यश कसे मिळेल याचा मार्ग शोधतोय. काही लोक रस्ता शोधून आपली स्वप्ने पूर्ण करतात. काही लोक नुसते भटकत राहतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया ती नक्की कोणती गोष्ट आहे जी एखाद्याला यशस्वी तर दुसऱ्याला अपयशी बनवते. मग गोष्ट असेल फक्त 10वी पास धीरूभाई अंबानींची, किंवा मग आपल्या घरातून फक्त 3 रुपये किलो डिटर्जंट विकून $640 मिलियन कंपनी बनवणारे निरमा कंपनीचे मालक कार्सनभाई पटेल यांची. नक्की काय कारण होते ही लोक कोणतीही शैक्षणिक डिग्री न घेता यशस्वी झाले? मित्रांनो, यावरून एक गोष्ट सिद्ध होते की शिक्षणाचा आणि यशाचा काही संबंध नाही. इथे मी तुम्हाला शिक्षण घेऊ नका असे अजिबात म्हणत नाही, पण यशस्वी होण्यासाठी एका गोष्टीची गरज असते, ती म्हणजे मानसिकता. योग्य मानसिकताच ती चावी आहे जी तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडू शकते. इथूनच यशस्वी होण्याचा प्रवास चालू होतो. कारण आपण जसा विचार करतो त्याचप्रमाणे कृती करतो. खरं तर विचार न करता आपण 4 पावलं सुद्धा चालू शकत नाही. म्हणजे यशस्वी होण्यासाठी गरजेचे आहे योग्य दिशेने ऍक्शन्स घेणे, आणि योग्य ऍक्शन्स घेण्यासाठी गरजेचे आहे योग्य मानसिकता, योग्य दिशेने विचार करणे. एक यशस्वी व्यक्ती कसा विचार करतो हे समजून घेण्याआधी एकदा हे बघूयात की त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला कोणतेही काम करण्यापासून रोखतात. मित्रांनो, जर तुम्हाला सांगितले गेले की पुढच्या 2 दिवसात तुम्हाला एक प्रेझेंटेशन द्यायचे आहे, जर ते चांगले झाले तर तुमचे 100% प्रमोशन, आणि जर काही गडबड झाली तर तुमचा पगार कमी केला जाईल. आता मला सांगा, तुमच्यापैकी किती जण हे आव्हान स्वीकारतील? मला वाटतं फक्त काही लोकच परिणामांचा विचार न करता हिम्मत करतील आणि हे आव्हान स्वीकार करतील. जास्त करून लोक हे आव्हान स्वीकार करणार नाही. याची 2 मुख्य कारणे आहेत. एक म्हणजे भीती आणि दुसरी म्हणजे शंका. ह्याच त्या 2 गोष्टी आहे ज्या आपल्याला ऍक्शन्स घेण्यापासून, कृती करण्यापासून थांबवतात. आणि ह्याच त्या 2 गोष्टी आहेत ज्या एखाद्याला यशाच्या शिखरावर पोहोचवतात तर दुसऱ्याला निस्ते नाबूद करतात. एका उदाहरणाद्वारे हे समजून घेऊया. एका शहरामध्ये एका मोठ्या बिझनेसमॅनचा सेमिनार चालू होता. तो स्टेजवर उभा राहून आपले बिझनेसचे अनुभव लोकांना सांगत होता. नवीन आयडियाज, स्ट्रॅटेजीज बद्दल सांगत होता. तिथे राम आणि श्याम दोघेही उपस्थित होते. जिथे एकीकडे श्याम आणि जास्त करून लोक नोट्स लिहून घेण्यात मग्न होते, पण दुसरीकडे राम त्या बिझनेसमॅनच्या सगळ्या गोष्टी अगदी मन लावून ऐकत होता. रामने फक्त 4 महत्वाचे मुद्दे लिहून घेतले जे त्याच्या कामाचे होते. घरी जाऊन श्यामने विचार केला, ह्या तर खूप मोठमोठ्या गोष्टी आहेत, माझ्या काही कामाच्या नाही. ना माझ्याकडे एवढे पैसे आहे आणि माझा व्यवसाय सुद्धा एवढा मोठा नाहीये. असे बोलून त्याने ते नोट्स कपाटामध्ये ठेवून दिले. म्हणजे आपले 3 तास देऊन श्यामने त्या सेमिनार मधून काहीच मिळवले नाही. दुसरीकडे रामने त्याने लिहिलेल्या 4 स्ट्रॅटेजीजवर एक एक करून काम करायला सुरुवात केली. त्याने यशस्वी लोकांचे व्हिडिओज पाहिले, त्यांचे पॉडकास्ट ऐकले. त्या क्षेत्रात जी लोक काम करत होती त्यांचे निरीक्षण करायला सुरुवात केली, आणि ज्या लोकांबरोबर तो बोलू शकत होता त्या सर्वांबरोबर बोलून त्याने त्या क्षेत्रातली सर्व माहिती काढली. त्याने पुस्तकातून ज्ञान मिळवले. त्याने त्या 4 स्ट्रॅटेजीजवर खूप कष्ट घेतले. त्यापैकी एका स्ट्रॅटेजीने रामला खूप नफा कमवून दिला. 3 तासांच्या सेमिनारमुळे रामचा 30 लाखांचा नफा झाला. रामने हे सर्व कसे केले
कारण रामने आपली भीती आणि शंका घेण्याच्या सवयीवर विजय मिळवला. त्यामुळे त्याने वेगाने ऍक्शन्स घेतल्या. त्याने फालतू विचार करण्यात आणि कारणे देण्यात वेळ वाया नाही घालवला. त्याने फक्त कृतीवर भर दिला. समस्या ही आहे की लहानपणापासून आपली कंडिशनिंग अशी करण्यात आली आहे, कोणतीही गोष्ट करण्याआधी आपण 100 वेळा विचार करतो. असं झालं तर, तसं झालं तर, अशी हजारो कारणे स्वतःला देतो. कोणी हा विचार करत नाही की ह्या कामाला आपण का केले पाहिजे. सगळे हेच विचार करतात की आपण का नाही केले पाहिजे. विचार करणे चुकीचे नाहीये, पण फक्त विचारच करणे आणि काहीच न करणे हे चुकीचे आहे. यशस्वी होण्यासाठी तुम्ही वेगाने ऍक्शन्स घेतल्या पाहिजे. आणि हे तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही तुमच्या भीतीला बाजूला साराल. वॉल स्ट्रीटवर गल्ले लठ्ठ पगाराची नोकरी सोडून वॉरन बफेट यांनी इन्व्हेस्टमेंटच्या जगात प्रवेश केला. हा निर्णय एवढा सोपा नव्हता, पण तरी सुद्धा त्यांनी जे जे विचार केले ते करून दाखवले. ते जर तरच्या जंजाळात अडकले असते तर आज ते एक सामान्य अमेरिकन नागरिक म्हणून राहिले असते. खरं तर भीती ही नैसर्गिक आहे. भीती ही सगळ्यांनाच वाटते, पण ह्या भीतीला तुमच्या प्रगतीच्या आड येऊ देऊ नका. ह्यावर विजय मिळवायचा एक सोपा मार्ग म्हणजे तुम्हाला जे कोणते काम सुरू करायचे असेल त्याचे सगळे संभाव्य परिणाम लिहून काढा आणि तपासून बघा की जास्तीत जास्त नक्की काय होऊ शकतं. तुम्हाला अपयश मिळेल, अपेक्षित प्रॉफिट होणार नाही, पण ह्यामुळे तुमचे आयुष्य तर थांबणार नाही ना. प्रत्येक यशस्वी माणसाला यशाच्या अपेक्षेत अपयशच जास्त येतात. पण एकदा तुम्हाला यश मिळाले की तुमच्या अपयशांना कोणी विचारत सुद्धा नाही. वास्तवता ही आहे की जे प्रयत्न करतात तेच अपयशी होतात. जे हे दावा करतात की त्यांना कधी अपयश आले नाही, याचा अर्थ त्यांनी आयुष्यात काही मोठे केलेच नाही. अपयशी होण्यामध्ये काहीच वाईट नाही. अपयश हे सिद्ध करते की तुम्ही प्रयत्न केले होते. त्यामुळे असे म्हणतात, एकदा प्रयत्न करून तर बघा. एकतर यश मिळेल, नाहीतर अनुभव, आणि दोन्ही आयुष्यासाठी महत्वाचे आहे. आता येऊया शंका घेण्याच्या सवयीकडे. तुम्हाला माहितीये का की 90% लोकांना स्वतःच्या क्षमतांवर विश्वासच नसतो. मी हे करू शकत नाही, मला हे येत नाही, माझ्याकडे पैसे नाही, माझे नशीबच फुटके आहे. वास्तविक ही सगळी कारणे आहेत काम न करण्याचे. आपल्या नाकर्तेपणाचा सगळा दोष आपण समाज, शिक्षण पद्धती, आई वडील, सरकारला देतो आणि कधी कधी तर देवाला सुद्धा सोडत नाही. पण यशस्वी लोकांना माहिती असते की त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टींना ते स्वतः जबाबदार आहे. आपला फायदा, तोटा याची सर्व जबाबदारी त्यांची आहे. ते फक्त आपल्या अपयशाची, चुकांची जबाबदारी घेत नाही, पण ते सुधारण्याची सुद्धा जबाबदारी घेतात. आता हे बघूया की ही शंका घेण्याची सवय कशी तुमच्या प्रगतीच्या आड अडथळा बनते. समजा तुम्हाला लोकांना मोटिवेट करायचे आहे. तुम्हाला स्वतःचा एक युट्यूब चॅनल किंवा एखादा पेज काढायचा आहे. तुमचे हे स्वप्न तर आहे, पण तुमच्या मनात शंका आहे की मला तर ह्या ऑनलाईन जगाचे काहीच माहित नाहीये. मला चॅनल बनवता येत नाही, वेब डिझायनिंग येत नाही, लोकांकडून काम करून घेण्यासाठी माझ्याकडे पैसे सुद्धा नाहीये. म्हणजे थोडक्यात मला हे काम जमणार नाही. जास्त करून लोकांची विचार करण्याची पद्धत अशीच असते. आता एक यशस्वी व्यक्ती कसा विचार करेल, मला चॅनल बनवता येत नाही, तर मग ही माझी जबाबदारी आहे की ते कसे बनवायचे हे व्यवस्थितपणे मी शिकून घेईल. मी सगळी कामे लोकांकडून करून घेऊ शकत नाही, पण थोडीफार तर करून घेऊ शकतो. बाकी मी सगळे स्वतः शिकेल. मग कितीही कष्ट घ्यावे लागले तरी चालेल. जवळजवळ सगळ्या गोष्टींचे ट्युटोरियल युट्यूबवर उपलब्ध आहे. माझी पर्सनॅलिटी मोटिवेशनल स्पीकर सारखी नसेल, तर ही माझी जबाबदारी आहे की मी माझ्या संवाद कौशल्य, आरोग्यावर काम करेल. जर माझे सबस्क्रायबर कमी असतील तर मी चांगले क्वालिटी कंटेंट बनवेल. मित्रांनो, फक्त शंका काढून समस्याच निर्माण होतात, पण त्या समस्यांवर समाधान काय करता येईल याचा विचार करा. जास्त करून लोक फक्त समस्यांबद्दल विचार करतात, पण समस्यांना अंत नाही. आपण आपला फोकस समस्यांवर नाही तर त्याच्या सोल्युशन्सवर दिला पाहिजे. काय नाहीये हे विचार करण्याऐवजी साम दाम दंड भेदाचा वापर करून ते मी कसं मिळवू शकतो याचा विचार आपण केला पाहिजे. एक घडलेली गोष्ट सांगतो.
ही गोष्ट आहे धीरूभाई अंबानींची, जेव्हा त्यांनी गुजरातच्या नरोडा शहरामध्ये रिलायन्सची पहिली टेक्सटाईल फॅक्टरी चालू केली होती. फॅक्टरीमधल्या मशीन्सचे काही पार्ट्स खराब झाले होते. ते तातडीने मुंबईवरून मागवायचे होते, पण तेव्हा देशामध्ये वाहतूकदारांचा संप चालू होता. इथे समजा एखादा समस्यांचा विचार करणारा व्यक्ती असता तर तो संप संपायची वाट बघत बसला असता आणि तोपर्यंत त्याने फॅक्टरी बंद ठेवली असती. पण धीरूभाई अंबानी तसे नव्हते. त्यांनी नरोडामध्ये 2 ट्रक विकत घेतले आणि ते त्यांनी पार्ट्स आणण्यासाठी मुंबईला पाठवले. पार्ट्स आल्यानंतर धीरूभाईंनी ते दोन्ही ट्रक परत विकून टाकले. याला म्हणतात योग्य विचार करण्याची मानसिकता. जर तुम्ही असा विचार करत असाल, तुमच्या डोक्यात काहीतरी भन्नाट कल्पना येईल आणि तुम्ही करोडपती बनाल, तर ते शक्य नाही. प्रत्येक मोठ्या गोष्टीची सुरुवात छोट्याने होत असते. त्यामुळे काही मोठे होण्याची वाट बघत बसण्यापेक्षा आपल्या स्वप्नांच्या दिशेने छोटी छोटी पावले टाकत राहा. जी लोक आज यशाच्या शिखरावर आहे ते सुद्धा एकेकाळी आपल्यासारखेच होते. फरक एवढाच आहे की आपण परिस्थितीप्रमाणे आपले स्वप्न बदलतो आणि यशस्वी लोक आपल्या स्वप्नांप्रमाणे परिस्थिती बदलतात. आता तो काळ कधीच निघून गेला जेव्हा लोक म्हणायची चादर बघून पाय पसरा. आता चादर मोठी करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मित्रांनो, भीती आणि शंकेला प्रगतीच्या आड येऊ देऊ नका. सातत्याने ज्ञान घेत राहा, अनुभव घेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऍक्शन्स घ्यायला वेळ लावू नका. निर्णय घेतल्याबरोबर त्या दिशेने पावले टाकायला सुरुवात करा. आपल्या शहाणपण चॅनलच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.